नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे या ऊर्जा स्वरूप चॅनलमध्ये. माझं नाव आहे चेतन. अर्थातच आज बोलणार आहोत सगळ्यात ग्रेटेस्ट फ्रिक्वेन्सी बाबत. आणि ती आहे ग्रॅटिट्यूडची. अर्थातच ग्रॅटिट्यूड म्हणजे थँक्यू, धन्यवाद देणं ह्या युनिवर्सला, शुक्रगुजार रहना जो भी तुम्हारी जिंदगी में चीजें हो रही है उसके लिए, है ना. त्यामुळे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण कुणालाही धन्यवाद दिलं तर त्या माणसाच्या मनामध्ये आपल्याविषयीची भावना बदलत असते. तर त्यामुळेच धन्यवाद देणं फार गरजेचं आहे. तर का गरजेचं आहे धन्यवाद देणं, हाही एक फार मोठा प्रश्न निर्माण होतो मनामध्ये, नाही का. आपल्याला वाटतं यार की हा असं काय बोलतोय, माझ्या आयुष्यात तर काहीच चांगलं चालू नाही आहे ज्यासाठी मी धन्यवाद म्हणू शकेल. नाही, अशी कुठली तरी गोष्ट नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये असेल की ज्यासाठी तुम्ही धन्यवाद म्हटलं पाहिजे. धन्यवाद, द पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड इतकी जबरदस्त आहे की तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं मित्रांनो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी थँकफुल होणं फार महत्त्वाचं आहे. आज तुम्ही ज्याही फ्रिक्वेन्सीमध्ये असाल, कदाचित ती निगेटिव्ह असेल, आणि तुम्हाला जर पॉझिटिव्ह शिफ्ट घडवायचा असेल तुमच्या आयुष्यामध्ये, तर तुम्हाला ग्रॅटिट्यूड शिवाय गत्यंतर नाही आहे. त्यामुळे ग्रॅटिट्यूड फील करणं फार महत्त्वाचं आहे. थँक्यू म्हणायचं, कुठल्याही गोष्टीला थँक्यू म्हणायचं. छोट्या छोट्या गोष्टींसाठी जर तुम्ही विचार बदलले, तुमचा दृष्टिकोन बदलला, तर तुमचं आयुष्य देखील बदलायला लागत असतं. कुठलीही छोटी गोष्ट असेल, तुमच्याकडे बाईक असेल, तुमच्याकडे राहायला छत आहे, तुम्हाला जेवायला मिळतं 2 किंवा 3 वेळेसचं, ही सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट आहे. चांगले कपडे आहेत तुमच्याकडे, बऱ्याच लोकांकडे ही गोष्ट नसते मित्रांनो. त्यामुळे आपण आपल्यापेक्षा कमी लोकांकडे बघितलं पाहिजे की त्यांच्याकडे तीही गोष्ट नाही, म्हणून आपण समाधानी नाही आहोत. आजची धकाधकीचं आयुष्य हे फार कंपॅरिझन आणि कॉम्पिटिशनचं असल्या कारणाने आपल्याला असं वाटतं की त्या व्यक्तीकडे ती गोष्ट आहे, माझ्याकडे नाही आहे ती गोष्ट, आणि हे कंपॅरिझन कुठे ना कुठे दुःखाला कारणीभूत ठरत असतं. आणि अशामध्येच एक प्रभावी अस्त्र, हत्यार आपल्याला भेटतं, आणि ते म्हणजे धन्यवाद देण्याचं. ही अशी शक्ती आहे मित्रांनो, जिथेही तुम्ही संकटात असाल आणि ही थँक्यू कदाचित कोणी व्यक्ती तुम्हाला मदत करून देईल. त्यामुळे सगळं काही घडतं ते आपल्या आयुष्यात आपल्या व्हायब्रेशन, आपल्या फ्रिक्वेन्सीमुळे घडत असतं. त्यामुळे थँक्यू 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 सो मच म्हणणं गरजेचं आहे. धन्यवाद ही आपला ब्रेन रिवायर करत असते, आपले निगेटिव्ह थिंकिंगला इंटरप्ट करून आपला शिफ्ट हा पॉझिटिव्ह गोष्टींकडे देत असते. त्यामुळे धन्यवाद देणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीने जर तुमच्यासाठी गिफ्ट आणलं आणि तुम्ही त्याला धन्यवाद म्हटला, तर त्याच्या मनात अजून तुम्हाला काहीतरी देण्याची उभारी मिळत असते. पण जर तुम्ही तुमच्यासाठी एखाद्याने गोष्ट आणली आणि तुम्ही त्याचा तिरस्कार करणार किंवा त्याला धन्यवाद नाही म्हणणार, तर त्याला असं वाटतं की याला परत काही देणं म्हणजे चुकीचं आहे. तसंच युनिव्हर्सला वाटत असतं. युनिव्हर्स लव्स द पीपल हू ग्रॅटिट्यूड्स हिम. आता हिम आहे का हर आहे, युनिव्हर्स वी डोंट नो, बट त्याला आवडतं जे लोक धन्यवाद त्याला देतात, थँकफुल असतात त्यांच्या आयुष्यामध्ये. जे लोक तक्रार करत नाही, किरकिर करत नाही, अशा व्यक्तींसाठी युनिव्हर्स मात्र भरभरून देत असतं. आणि त्याच्यात हे प्रभावी गोष्ट म्हणजे थँक्यू. तुमचे विचार जर तुम्ही बदलू शकलात, तुम्ही तुमची व्हायब्रेशन चेंज करू शकतात, ते थँक्यूने, धन्यवाद म्हणायचं आहे. ही गोष्ट प्रभावी का ठरते? कारण की आपली प्रत्येक सेल ही गोष्ट ऐकत असते, आपली प्रत्येक पेशी ही गोष्ट ऐकत असते की हा व्यक्ती थँकफुल आहे गोष्टींमागे, तक्रार नाही करत. तुम्ही तक्रार करणार तर तुमचं आयुष्य हे अशा वेगळ्या वाट्याला जाईल जे तुम्हाला अनपेक्षित आहे, तुम्हाला आवडणार नाही तो रिझल्ट. त्यामुळे तुमच्या आयुष्यामधला रिझल्ट जर बदलायचा असेल तर तुम्हाला धन्यवाद शिवाय गत्यंतर नाही आहे मित्रांनो. आणि मी माझ्या अनुभवातून सांगतो, ज्या वेळेला थँक्यू म्हणतो ना माणूस, त्यावेळेला त्याच्या आयुष्यात ती गोष्ट अबंडन्सने यायला लागते, भरपूर प्रमाणात त्याच्या आयुष्यामध्ये ती गोष्ट येते. जसं की तुम्ही पैशाला धन्यवाद द्याल तर पैसा हा मुबलक प्रमाणात आत्ता असेल, परंतु ज्या वेळेला तुम्ही धन्यवाद देतात तर ती गोष्ट अधिकाधिक होत असते.
त्यामुळे काय सांगता येतं, भविष्यामध्ये त्या गोष्टीची संधी भरपूर प्रमाणात तुमच्याकडे अट्रॅक्ट होते. एखादा व्यक्ती तुम्हाला अनोळखी बिझनेससाठी अप्रोच करतो. काहीही गोष्ट, कुठलीही संधी तुम्हाला या थँक्यू म्हटल्यामुळे येत असते. आणि म्हणूनच आयुष्याचा तिटकारा, तिरस्कार करण्यापेक्षा आयुष्यामध्ये काय गोष्ट वाईट घडते, चांगल्या गोष्टी घडत नाही माझ्या आयुष्यामध्ये, याच गोष्टी पकडून ठेवण्यापेक्षा तुम्ही जर तुमचा आस्पेक्ट, तुमचा दृष्टिकोन तुमच्या आयुष्यामधील गोष्टींबद्दल बदलला तर नक्कीच तुमचंही कल्याण होऊ शकतं असं मी म्हणू शकतो. त्यामुळे थँक्यू शिवाय गत्यंतर नाही. अर्थातच कुठल्याही गोष्टीसाठी थँक्यू म्हणा. आईने जेवण बनवलेलं असेल तर त्यासाठीही थँक्यू म्हणा. काय सांगता येतं, त्याहीपेक्षा बेटर काहीतरी तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला खायला मिळेल. असं असतं. म्हणजे ही थँक्यूची आता भावना इतकी ग्रेट आहे ना, तुम्ही म्हणून बघा कोणाला तरी, इतकं मस्त वाटतं ना, तुम्हाला सांगू नाही शकत. आता बघा ना तुम्ही, मुन्नाभाई MBBS मध्येच सुद्धा संजय दत्त जसा त्या व्यक्तीला म्हणतो, तुम बहुत मस्त काम करताय, है ना. त्यामुळेच त्याचंही कसं वातावरण बदलून जातं, त्याच्या मनातही संजय दत्तबद्दल काहीतरी वेगळ्या गोष्टी वाटायला लागतात. आणि म्हणूनच थँक्यूची ही शक्ती फारच पॉवरफुल आहे मित्रांनो. थँक्यूमुळे न होणारी गोष्ट घडू शकते मित्रांनो. निगेटिव्हिटीपासून तुम्ही ऑपोजिट दिशेला येऊ शकता. डिप्रेशन, निराशामधून होपफुल, आशावादी या सिच्युएशनमध्ये येऊ शकतात. कुठलीही सिच्युएशन चुटकीसरशी बदलू शकते जर तुम्ही तुमचा माइंडसेट बदलला. आणि हा माइंडसेट धन्यवादने नक्कीच बदलतो. एकदा ट्राय तर करून बघा. एक लिस्ट करा, एक जर्नल तयार करा, एखादी डायरी घ्या, त्यामध्ये सगळ्या त्या गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही धन्यवाद फील करतात, थँकफुल फील करतात. काहीही असो, मग पेन असेल तुमच्याकडे, ती डायरी असेल, ही जी सकाळ झालेली आहे तुमच्या आयुष्यामध्ये, धन्यवाद युनिवर्स, मला अजून एक नवीन संधी दिली, काहीतरी मी माझ्या आयुष्यात नवीन करू शकतो, काहीतरी मी माझ्या आयुष्यात बेटर करू शकतो कालपेक्षा. धन्यवाद युनिवर्स, मला आजचा दिवस बघायला दिला म्हणून. ह्या गोष्टी जर तुम्ही बघाल ना, तर ही गोष्ट जास्त ॲड होती तुमच्या आयुष्यामध्ये. आणि जो निराशावादी असतो, जो नेहमी तक्रार करत असतो आयुष्यामध्ये, त्याच्या आयुष्यात तक्रारीच अट्रॅक्ट होत असतात. त्यामुळे हा शिफ्ट जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये घडवाल तर तोच सकारात्मक ऊर्जेने तुमच्या आयुष्यामध्ये रिटर्न येईल. जसं तुम्ही युनिवर्समध्ये जी गोष्ट टाकतात तीच बुमरँगसारखी रिटर्न तुमच्या आयुष्यामध्ये येत असते. त्यामुळेच थँक्यू सो मच, धन्यवाद, शुक्रगुजार ही एक अशी युनिव्हर्सल फ्रिक्वेन्सी आहे ना मित्रांनो, जिथे तुमचं आयुष्य बदलायला लागत असतं. तुम्ही ट्राय तर करा. तुम्ही तुमच्या माइंडला रिप्रोग्राम तर करा की 24 तासामध्ये मी काहीच कंप्लेंट करणार नाही, कुठल्याच गोष्टीची तक्रार करणार नाही, परंतु धन्यवाद मात्र नक्कीच देईल, है ना. आयुष्य बदलायला लागेल मित्रांनो. अशाच लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या गोष्टी मी तुमच्यासाठी आणत असणार. मी आहे चेतन. मला सपोर्ट करायला मात्र विसरू नका. ऊर्जा स्वरूप चॅनल हे तुमच्यासाठी नेहमी असेल. स्वतःवर प्रेम करा आणि बघत राहा ऊर्जा स्वरूपमध्ये चेतनला. धन्यवाद. थँक्यू.